का रे बोलतात ना असं अंगावर कोणी पक्ष्याने वगैरे हा पटी केली तर आपण पैसे भेटतात आपल्याला. गुडलक असतं तर मला एवढे पण पैसे नको आहे. आधीच नाही श्रीमंत झालं एवढं गुडलक नको झालं मला. आधीच खूप श्रीमंत आहे. वाजले दुपारचे 4:45 आणि आता आपण निघालो त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगम तिथे घाट बनवला आहे, त्या घाटावर जाणार आहे. आता आम्ही बघू त्रिवेणी संगम को संध्याकाळी लाईट शो आहे तिकडे आणि कैलास खरची कॉन्सर्ट पण आहे. सो तिथे पण फ्री टू एंट्री. पण आता बघू जर गर्दी किती काय. पण फर्स्ट आम्ही जाणार आहे त्रिवेणी संगमला. मग सनसेट झाला की आम्ही त्या याला जाणार आहे कोस्टर रोड आणि आतमध्ये बनवला वॉकसाठी तिकडे जाणार आहे. मंदिराच्या बॅक साईडला पण फोटो घ्यायला बघू तिथं व्ह्यू कसा असेल. सी हा एंट्री आहे त्रिवेणी संगमला जाण्यासाठी. इथे आहे श्रीराम मंदिर, श्री त्रिवेणी संगम आणि काय दिलं होतं तुम्हाला दाखवतो श्री गोलकधाम. त्याला त्रिवेणी इथून जाते त्रिवेणी संगम काय ते ऑलमोस्ट 600 मीटर आहे. तर मी वॉक करत चाललंय बघा या रूटला. त्रिवेणी संगम चाललंय आपण आता वॉक करून. कसं वाटतं तुला? अरे एकदम मस्त. फक्त आता मेकअप उतरवला माझा. अरे मेकअप भाई मेकअप कधी करायला लागला तू? म्हणजे स्किन केअर. स्किन केअर तुला बोलायचंय का? हा सगळं घाम आणून सगळं ठीक आहे भाई. पण आपण आज 2 दिवसात जेवढा वॉक केलाय बट तरी चेक माय इंस्टाग्राम. मी नाव मला माहित नाही लिहून टाकेल ते सबस्क्राईब करा. सबस्क्राईब काय ते हा सबस्क्राईब टू माय चॅनल. फॉलो टू माय चॅनल. येस रोड मस्त खाली आहे जायला आणि तू 600 मीटर काय घाट. काय वाटतं तुला ह्या उन्हात चांगले फोटो येतील ना? हा मयूर सर शेड बोलले म्हणजे फोटो घेणार तर घेणार. घाम आला मला तसं काय. हा माझा नवीन शर्ट आहे मी आजच घेतलाय. हा येस मस्त वाटतो हा कलर. मी ट्राय केला. प्लीज चेक माय इंस्टाग्राम. @उमेश -B- बघाटे त्याच्यावर तुम्हाला दिसल्याचे फोटो. नवीन शर्ट मी आजच घेतला, मला आवडला. सीएम प्रोटोकॉल होता काय बोलतो मग आपल्या बाजूने गेले सीएम भेटायला आले होते पण आधीच नको बोललो नका लोकांना. तरी तुला बोललो सांगू नको मी आज. हे बघा या रोडला ना लोक पण गाड्या पण नाहीत तरी या रोडला स्पीड कॅमेरा लावलेत. का माहिती का मयूर सांग का? इथून पळत जाऊ नको ना आता आधार कार्ड वरती फाईन येईल. हा कारण इथं चालत जाणाऱ्या लोकांना पण फाईन द्यायला सुरुवात केली यांनी. बघा स्पीड कॅमेरा लावलेत म्हणून इथं पळायचं फक्त वॉक करायचं. मयूर सर तसं बोलत होते. बघू चला बघायचं पळून. फाईन पाहिजे तुला? फाईन लावून घ्यायची तुला? फाईन पाहिजे लावून घ्यायची. फाईन पैसे भरायला जाम पैसे भरायला लागतील आपल्याला फाईनसाठी. एवढे खर्च नाही करायचं लय खर्च आधी जाम खर्च झालाय. ट्रिप म्हणता भाई ते म्हणून ना 35 लाख का इन्व्हेस्टमेंट 36 लाख घाटा हो गे. सच्ची हुआ आणि सांगू पण शकत नाही झालाय तो. खरोखर सांगू शकत नाही घाटा झालाय तो. मंदिर वाटतं. कसलं? हा ते एक मंदिर आहे हनुमानाचं मंदिर वाटतं. पण जिथे पण तो कॉन्वॉय घेऊन फिरतो यार. आता कॉन्वॉय इकडून येतो. कॉन्वॉय आला आईशोध रे भाई. तर ट्रेन पण रस्ता चालायला लागली भाई. खूप पुढे गेले हे राष्ट्र. खूप पुढे. प्रगती विकास याला म्हणतात. बघा आता त्यांच्याकडे येऊन थांबलाय. महाराष्ट्र दिसायला चालाय. बोलू नका असं बोलू नका भाई. माझा ब्लॉग चॅनल नवीन आहे. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. मला काय चॅनल बंद नाही करून घ्यायचं आहे. माझ्या 135 सबस्क्रायबरना मला हे द्यायचंय काय त्याला म्हणतात. मस्त मंदिर आहे. राम मंदिर बोलेल ते आपण. तर जाऊ या राम मंदिर जाऊन येतो आपण. इथे पण एक मंदिर आहे मयूर. काय बोलतो आपण काय इथे पण कोण फॉलो करतो काय मला कळत नाही बोललो तरी मागे तुला मी बोललेलं सांगू नको मी चालू मी नव्हतं सांगितलं. माहिती आहे काय लोकेशन शेअर्ड आहे माझं. आता कळलं तुला म्हणून मी लोकेशन शेअर करत नाही. हा प्रॉब्लेम आहे की त्याचं मागे येतात काय. सिक्युरिटी नको बोलतो भाई. आवाज येतोय. कैलास खेळचा आज प्रोग्राम आहे तिथे जायचं आपण. त्यांनी बोलवलं आपण. त्यांनी पण बोलवले. आणि काय बोलतो पर्सनल मेसेज आला इंस्टाग्रामला की भाई तू आ नाही तो वे करून घाली. आता आपण मंदिरावर कॉन्सन्ट्रेट करू. बघा हे रामाचं मंदिर आहे. आपण चालूच हा मंदिरात चाललोय. तुम्हाला आत जाऊन दाखवतो. जर कॅमेरा अलाउड असेल तर दाखवू नाहीतर मग इथूनच बघून घ्या. आम्ही आता का साऊंड झालं पण खराब होती. बघू आता आतमध्ये अलाउड आहे की नाही फोनमध्ये शूट करणं की नाही. मंदिर तर खाली दिसतंय. इधरचं एंट्री आहे. मंदिर तर खाली वाटते. आणि आता आम्ही बरं झालं त्रिवेणी संगमला गेलो नाही कारण सीम तिकडे गेले. काय बोलतो मयूर? त्रिवेणी संगमला बरं झालं गेलो नाही आपण. ते आपली वाट बघा तिकडे गेले. डायरेक्ट प्लॅन में चेंज. आम्ही बोललो प्लॅन में थोडं चेंज होणार. आम्ही तर गेलोच नाही. आम्ही राम मंदिर जातो. आम्ही काय ते युनिक करायचं बोललो. राम मंदिरात जाऊ बोललो. मस्त वाटतं. वरती ध्वजा बघा ना काय भारी वाटतं. ध्वजावरती हनुमानजी. चला पहिला तर मंदिरात जाऊ. मस्त वाटते बांधकाम ना बाहेर. आतमध्ये अलाउड असं शूटिंग तर करून नाही करणार हे बांधकाम. हा हे नंतर रिनोव्हेट केल्यासारखं वाटतं मला. सो
हे आहे राम मंदिर बघा, सॉरी हे आहे राम मंदिर. हां 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 वरचं पण अवस्था म्हणतो हे मंदिर आहे असं पूर्ण. इकडे ना शेवटला ह्या सगळ्या आपल्या PM साहेबांना भेटलेल्या मूर्त्या आहेत ना, त्यांच्या त्यांनी हे लावले, ते दाखवतो तुम्हाला नंतर सगळ्या बघा. त्यांना जिकडून जिकडून गणपतीच्या मूर्त्या गिफ्ट भेटल्या सगळ्यात लावल्याच. आणि ना इथे आता असं आहे ना, इथे आम्ही उभं आहे ना, तर असं वाटतं की तुम्ही जे पण बोला तो स्पीकरवरून परत रिफ्लेक्ट होतो. बघा आता पहिले दर्शन करून घेऊ आपण. राम लक्ष्मण सीता आणि खाली हनुमानजी, हे राम मंदिर. इकडे बाजूलाच हनुमानजी पण आहेत आणि इकडे गणेशजी पण आहेत. सगळं तिन्ही एकत्र. आणि हां इथे बघा हे जे दिसते तुम्हाला ना, सो याचं ना याने बांधकाम असं केल्यासमोर घुमट आहे हा. ठीक आहे, आता जर मध्ये जाऊन मी काय बोललो तर मध्ये माझा आवाज ना रिफ्लेक्टून खाली येतो. असं वाटतं की मी स्पीकरवर बोलतोय आणि ते पुन्हा खाली आवाज रिफ्लेक्शन होतं. सो हे पूर्ण काहीतरी वेगळं दिसतंय. हां आता इकडे दाखवायचं तुम्हाला बघा. सो हे आहेत हे बघा काय लिहिलं वाचा. देश के प्रधानमंत्री एवं श्री सोमनाथ न्यास के अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र भाई मोदी जी की ओर से श्री सोमनाथ ट्रस्ट को उपहार दी गई श्री गणपती जी की विविध मूर्तियाँ. सॉरी मी उलटं बोललो, पण हे असं होतं श्री गणेश रूप दर्शन की झाकी. म्हणजे हे त्यांनी दिलेलं आहे सगळ्या मूर्त्या बघा. वेगवेगळ्या टाईप गणपतीच्या मूर्त्या ज्या भेट दिल्यात त्यांनी बघा. त्यानंतर इकडे पण आहेच प्रत्येक गणपतीची अशी नावं आहेत त्यांनी लिहिलेत, कशावरती काय आहेत. खूप मस्त मस्त मूर्त्या आहेत ना, खूप मस्त मस्त मूर्त्या आहेत हे बघा. त्यानंतर इकडे पण बघा, ही आपली हां सिद्धिविनायकवाली मूर्ती वाटतं. इकडे हां इकडे ही वाली खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या. खाली बघा पंचमुखी आहेत, वरती पण आहेत. आणि इकडे पण काही आहेत इकडे पण खूप अशा मूर्त्या. इकडे काही बांधकाम मस्त आहे, आत्ताच नवीन बांधकाम. तिकडे पण काही मूर्त्या दाखवतो तुम्हाला हे बघा. हे बघा ह्या सेम तेच लिहिलं आहे यांनी. ह्या मूर्त्यात काही आलेल्या ह्या बघा लाकडामध्येच सगळ्या मूर्त्या. वरती पण ती सिद्धिविनायकसारखीच मूर्ती आपली मुंबईची. इथे बघा परत मूर्त्या आहेत, खूप मूर्त्या आहेत, खूप गणपतीच्या विविध प्रकारच्या विविध मूर्त्या आहेत. ही पण मस्त आहे कवचमध्ये, सेम आहे तशा दोन वाटते. हां ती दगडूशेठ, हां ती दगडूशेठ हलवाईवाली मूर्ती आपली बघा. अजून मूर्ती हे बघा इथे पण. तर हा आहे मंदिराचा गाभार, मागचा गाभार का रे, म्हणजे बाहेरची प्रदक्षिणा मारतो ती जागा आहे. आणि ते बघा कळस मंदिराचा, वरती ध्वजावरती हनुमानजी आहेत. तर आम्ही आता मागे काय मागे पूर्ण हेच आहे ना त्रिवेणी संगम आहे. कुठे तो रिझर्व नाही रे, ते हे बनवलं त्यांनी तिकडे ना, तू बोलतोय ते त्रिवेणी संगमचं ते हे वाटतं म्हणून. कारण त्रिवेणी संगम तिथपर्यंत कुठेतरी आहे. डॅम कसा असेल, समुद्र आहे अख्खा, डॅम कसा आला भावामध्ये. तिकडे बघा, तिकडे दाखवतो तुम्हाला, ते दिसतंय ना तिथे काय ते, हां ते बघा बिल्डिंग दिसते तिथे त्रिवेणी संगम आहे. तर आम्हाला तिकडे जायचं आहे आता. आम्ही जर चालू होतो बाहेर बघायला, इथे काय मस्त वाटतंय जरा. आणि ऊन आता थोडं कमी झालंय दुपारपासून, जाणवतंय थोडं. आता बघू CM तिकडेच गेलेत. आणि इकडे बघा इकडून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. पक्षी उडतात ना हां हां तिथेच आहे समजा. नाही ना पुढे मग तो घाट आहे ना, हां घाट तिथेच असणार. नाही घाट तिकडे पुढे दिसतोय तुला समोर व्हाईट बिल्डिंग दिसते तिकडे बघ. तिकडे घाट नाही, तिकडे काहीतरी हे वाटतं रे जिथे पक्षी उडतात. अच्छा अच्छा तोच घाट आहे. अच्छा मग मी पहिले चुकीच दाखवलं. एवढ्या लांब नाहीये ती. या बघा हे पक्षी तिथंच आहे. मी मगाशी तुम्हाला हे दाखवलं होतं, ही बिल्डिंग नाही, इथे पक्षी येत नाही, इथेच घाट आहे बघा. हां बरोबर दिसते बघा तिथे बनवलं काहीतरी, म्हणून तिथे पक्षी उडतात. हां मग CM पण तिकडेच गेलेत ना आत्ताच जस्ट. तर आम्ही पण चाललोय तिकडेच. चेक कर CM गेले. लोकेशन चेंज करून जातो आम्ही पण. चला ठीक आहे. काय वाटतं तुला आता, असतील वाट बघत आपली का गेले कोणतरी आपले? नाही बाबा मी चेक केलं, गेले ना. हां ते गेले. बरं त्या लोकेशन बघितलं तर काय नाही भाई, नको असं आपलं काय, आपल्या मागे ती गर्दी बिर्दी मीडिया वाले ते बरं वाटत नाही ना. ठीक आहे ते असं ते आपल्याला ते काय आवडत नाही असं. आपण एकटे नॉर्मल ठीक आहे आपण. बरोबर. ते इंटरनेटने फुलं बिलं लावलीत, आपण एवढं नव्हतं बोलत करायला. काय बोलतं मोकळपणा दाखवला किती मोकळपणा. आणि हा बघा एवढं खाली. आणि एकदा उद्या महाशिवरात्री आहे तरी हे त्रिवेणी संगम किती खाली आहे, एकदम खाली आहे. शेट लोक आलेत म्हणून खाली झाले. हे असं कंटिन्यूच आहे, कंटिन्यूस बघा ना किती आहे किती. अरे किती आहे ते, म्हणजे काय मध्येच आहे सगळे, सगळं हेच आहे मध्ये 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 मध्ये. आणि इकडे खूप आहे ना असे, खूप आहेत खूप. त्यांना माझी ते खायला भेटतं ना म्हणून अख्खा घाट बघा समोर तो बघा. बाबा 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 तिकडे बघा, म्हणजे तिकडे तर म्हणजे नेक्स्ट लेवल आहेत, लिमिटच्या वर इकडे आहेत. इथे तरी लय कमी आहेत. हे बघा इथे तरी जाम कमी आहेत असं बघायला गेलं तर. मयूर कोपऱ्यातून का चालतोय मयूर?
कोपऱ्यातून का चालतोय? मला एवढे पण पैसे नको माझ्या आयुष्यात. गुडला किती भेटले? किती वेळा भेटले तुला? गुडला किती वेळा भेटलं? नको बाबा, मला एवढे पैसे नको. का रे? बोलतात ना असं अंगावर कोणी पक्षाने वगैरे हा पटी केली तर आपण पैसे भेटतात आपल्याला. गुडलक असतं. तर मला एवढे पण पैसे नको आहे. आधीच लय श्रीमंत झालं. एवढं गुडलक नको झालं मला. आधीच खूप श्रीमंत आहे. पण इथे खूप आहेत रे, लिमिटच्या बाहेर. काय बोलतो? हा ना. ये जरा बाजूने बाजूने. नको भाई, आपण सेफ पाहिजे मला इथे. म्हणजे सेफ गेम खेळायचं बोलतोस तू? सेफ भाई, सेफ. ठीक आहे चल. समोर बघ, समोर खूप आहेत. ये जरा येऊ दे. इथे बघ काहीतरी एक हे असतं यार, एक लिमिट असते. किती आहेत ते? खूप लांब येईल पण बघा काम आहेत. आले 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 बघा, आले 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 किती आहेत बघा. अरे सगळं जाळं फिरतंच डोक्याच्या वरती एवढं सगळं. हाच असा घाट आहे त्रिवेणी संगमचा बोलणं. त्रिवेणी संगम पुढे येतं बघा तिथे ना. तर मगाशी बघितलं ना आपण तिथे काहीतरी ब्रिज सारखं बोलणं, तिकडे त्रिवेणी संगम आहे यांचा. त्रिवेणी संगम तर तिथं ना आता बोटिंग बंद आहे वाटतं सध्या. महाशिवरात्रीमुळे बाकीच्या गोष्टी चालू आहेत ना, त्यामुळे सगळं बंद असेल. मग आत्ता सध्या तरी एवढंच दिसलं आम्हाला. बाकी बघू चला आता. हे त्रिवेणी संगमचं आहे बाकी आता. आणि हां, महाशिवसाठी आता मंदिर कदाचित 24 hours ओपन आहे. तर उद्या आम्ही पहाटे दर्शन करू शकतो. परत एकदा बघू आता कसं करायचं, कारण CMचा कॉन्वॉय आहे. तर म्हणजे उद्या अभिषेक असेल, जे पण असेल माहीत नाही आपल्याला काय. उद्या पुन्हा एकदा आपण दर्शन करू आणि मग आपण परत निघायचं आपल्या निघायच्या रूटवर. बस हेच होतं त्रिवेणी संगम, असं वेगळं काय नाही. आता बघू आपण परत मंदिरात तिथं मागच्या रोड तिकडे जाऊ आणि तिकडून परत मंदिरात तिथे शूट करू. ठीक आहे.